नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी यामधील पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, कारणे लिहा। आजची मुले सुदैवी आहेत कारण। याचे उत्तर आहे या प्रकारे। आजची मुले सुदैवी आहेत कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात। त्यातील आ दिला आहे, पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात कारण। पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा। त्यातील पहिली आकृती आहे या प्रकारे। पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा। पहिलं, खेळपट्टीची काळजी घेणारा। त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजावून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो। दुसरी व्यक्ती आहे नर्स। नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते। तिसरी व्यक्ती आहे शिपाई। चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो। पुढचं बघणार आहोत। पुढची आकृती आहे वृक्ष संवर्धनाचे फायदे। या प्रकारचे फायदे आपण लिहू शकतो। वृक्षांची सावली मिळते। दुसरं, वृक्ष हवा शुद्ध ठेवतात। तिसरं, फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात। चौथा पॉइंट आहे जमिनीखालील पाणी पातळी टिकवून ठेवतात। पुढचं बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, योग्य पर्याय निवडा। त्यातील अ दिला आहे, आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त टिंबटिंब। बघा आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। त्यातील योग्य पर्याय आहे या प्रकारे, कपाळावरच्या आठ्या वाढतात। पुढचं बघणार आहोत। दुसरं दिलं आहे आ, शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा। बघा या ठिकाणी 4 पर्याय आहे। यातील योग्य पर्याय आहे तो चांगलं काम करतो तेव्हा तो कौतुकास पात्र ठरतो। पुढचं बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा। त्यातील अ, आप्पांचे शिक्षण प्रेम। मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो। दुसरं, स्वच्छता। आपल्या ग्रंथालयात एकही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो। तिसरं आहे, पुढचा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा। आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा। बघा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे, लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे। दुसरं, कोणतेही काम मन लावून करावे। तिसरं, जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे। आणि पुढचं, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यांतील क्रियाविशेषण ओळखा। त्यातील अ, ती लगबगीने घरी पोहोचली। यातील क्रियाविशेषण आहे लगबगीने। पुढचं, जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवितो। यातील सहज हा जो शब्द आहे हे क्रियाविशेषण आहे। ई दिला आहे, आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते। आज हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये शोधा। त्यातील अ, पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली। शब्दयोगी अव्यय आहे वर। दुसरं, तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय। समोर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे। ई, छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता। बरोबर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे। पुढचा आहे ई, परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले। मुळे हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 8, स्वमत। त्यातील पहिलं दिलं आहे, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या इतकंच महत्त्वाचं काम आहे। आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा। या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता। ग्रामीण भागाची पाण्याअभावी देना उडाली होती।
सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेरोजगार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील, शेती वाचेल, कारखान्यांना पाणी मिळेल, म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील, समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दात लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे. पुढचं बघणार आहोत. त्यातील आ दिला आहे, जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा. मुले मैदानावर खेळताना बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत असे वरवर पाहता वाटते. हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते मुलांची उर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत. त्यातील ई दिला आहे, आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही, पण ते आवडीने पार पाडायचे हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वतःसाठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रीतीने कसा शिकवायचा याचा शोध मी घेणार आहे. त्याचा शाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल, कोण समजून घेईल. पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला याची खात्री आहे की मी यशस्वी होईनच. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.